जमिनीत होतो. शायरांनी अतिशय बेकार कार्यक्रम केला. याला म्हणतात आईच्या जीवा पाहिजे होता आणि यांचा झाला नाही तरी पण अजून असंच फिरतात आहे तुमच्यासारखं. नशीब बघा. मला म्हटलं ओय सचिन, ओय सचिन तुला इथनं पण खेची. आता ह्याची उंची बघा, माझी बघा, काय मेल मिला फायदा. तीच बरगडी मला म्हणतो खेची. तिच्याकडे 3-4 खेची मी एकदम. नाव आहे सचिन कदम, कर्तव्य दक्ष मराठा. कर्तव्य दक्ष मराठा. 4-5 खेची तुमच्या टायमिंगला ऐका. मला म्हणतात मी नाही हिट बॉय, तुझा स्क्रू फिट करायला जाईल. नेटबॉल तुमचं ढिलं झालं, एक टाईट करायची गरज आहे, फिट करायची गरज आहे. बसलंय 1.5-2 तास वारी करतोय तरी यांना सूट सापडला नाही. 1.5-2 तास वारी गेली तरी यांना रसिकांची नाळ सापडली नाही. काय वारी करणार? पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार नाही, गॅरंटेड सापडणार. गॅरंटेड सापडणार. पुढच्या वर्षी यांना संधी इकडं नाही. ज्यांना कोणाला आवडलं असेल ते रुपी देवडी बाबा आपल्याला म्हणणार यांना संधी. लास्ट कार्यक्रम तुमचा इकडं या पंचक्रोशी का अष्टकोशी म्हणालात ना, या अष्टकोशी जेवढी पब्लिक आली आज इकडं त्यांच्यात तुमचा शेवटचा कार्यक्रम राम नाम सत्य. तुमच्या कार्यक्रमाला मराठी भाषेत हसू नका, पादाची पण चव नाही असं मलाही बोलता येतं. पण लग्न झाल्यापासून आपल्या जबाबदारी आली आणि आपण समाजात वावरतो, त्याच्यामुळे शब्दाची मर्यादा राखून बोलतो. मी असं नाही पहिला बोलले म्हणून शब्दाची थोडी मर्यादा. ह्यांच्याकडे काय ऐकून नाही विराट आणि टीम कटिंग भरपूर आहे. आता हे म्हणतात माझं लग्न झालं, 2 पोरं आहेत, माझी वरात एकदा निघाले. मला म्हटलं वरात काढेल. बोललं तू बोललं आता पहिली तुमची काढा, माझी निघाले एकदा परत करता. माझी तयारी आहे, माझी तयारी आहे, तुमची तयारी असेल, आपली तयारी आहे. पण आता ज्यांचा झालेला नाही त्यांची पहिली वरात काढा. तुमचाच पहिला झालेला ह्यांचीच वरात काढा. ह्याला पोरगी कोण देत नाही तिकडं. आणि इकडं तर काय मिळायची इकडे जर आलं बुवा लक्षात ठेवा, नाव सगळंच बुवा. यांची ऍडव्हर्टाईज करतो आज. मला म्हणतात शाहीर पोस्टात काय किती पगार. मी काय सांगेन बघा मित्रांनो, मोठेपणा काय मला तुम्हाला द्यायचं आहे का तू घेणार आहे माझा. मला आवाज द्या, थोडासा आवाज बसत चाललाय, आपली बारी येते. टेन्शन घ्या उठणार कसा थोडासा द्या, फक्त ह्यांचा कमी करा थोडा प्लीज. मामूचा जामू घ्या बुवा तोंडात, एवढा सुंदर साबून लावतो, त्यांची वाट तुम्ही लावताय. आणि म्हणतात मामू, त्याला म्हणतात मामू आणि त्यांचा जामू घ्या तोंडात. काय बोलायचं तिथं म्हणजे आपल्याला एवढं भान नाही. कुठल्या क्वालिटीची आज बुवानी घेतले आपल्याला काय बाबा माहिती नाही. एवढं सुधीर कुधीर मी पाहिलं नव्हतं. म्हणतात लीड बुवा म्हणतात मेलं बायकांची बाऱ्या करते. तुम्ही बायकांशीच करा, मर्दाशी लढायची हिंमत नाही तुमची. बायकांशीच बोला ऐका. जास्त घेत नाही, द्यायचं होतं मला सगळं पण तेवढा वेळ नाही. मला दुसरी बारी ह्याच्याकडून मी थांबत बसणार नाही करत. मला सतत कार्यक्रम करायचे. मग बघा स्तवन काही कोणी काय शंभू महादेव मोठा जती त्याची आरती पार्वती तीच यरमाळ्याची सती येऊ डोंगरावर नांदती. हक्षी हक्षी आवाज बसलाय तरी असा स्वर आहे. मोठेपणा नाही सांगताय, ते ईश्वराची देणगी आहे. मोठेपणा कधी रंगमंचात करायचा नसतो. तुम्ही करताय, मी हिट शाही
नीट शहीद कसलं हिट तुम्ही तुमचा हिटपणा बघितली लोकांनी पुढच्या वर्षी तुम्हाला खाना नाही मिळत देऊ पण नका कसा करा शब्द सांगतो याचं शेवट हागरबो माझ्या डोळ्यात आनंद माझी पण इज्जत जायची त्यांच्या कारण सुखेबरोबर मला पण जळतो मी काहीतरी ते बोलल्यानंतर मी काहीतरी येडा आपला बोलणार मग शब्द जाणार आणि तोच तुम्ही जिवारी लागू मला नाव घेऊन जायचं मला काहीतरी घेऊन जायचं आणि म्हणून राखी सदाबाई दादांच्या माध्यमातून 100 रुपये फरमाईशाने केलेली आहे मी गौरव गेल्या वर्षी मी मोठेपणा सांगत नाही आणि एकदा कोणी बक्षीस दिलं नव्हतं पोस्टमन शिवाचं मी 15 वर्ष केली पोस्टमनगिरी तिकडून 15 वर्षानंतर मी परीक्षा पास झालो असतो 5 वर्षानंतरच तरी सुद्धा दादा ESP आहेत असिस्टंट सुप्रिंटेंडंट ESP आहेत त्यांच्या शब्दाखातर सचिन म्हटले तुझा प्रपंच वाढलाय पण पगार पण वाढला पाहिजे म्हणून त्यांच्या शब्दाखातर परीक्षा दिली मुंबई GPO ला कामाला आहे आता मी पोस्टमन शिवाचा नाही हेच त्यांनीच त्यांना 100 रुपये द्यायला सांगितलं नसतं बोलच हे गाणं लावा काय गरज आणि सगळी जी गाणी शेरोशायरीची काय लावली ती 10 वर्षापूर्वी माझ्याशी जी गायली तीच काही नवीन नाही तो कळलं तर तेवढी पैशी नवीन इकडचं तिकडचं शब्द घेऊन तेवढीच त्याचं उत्तर देतो बघा गवळणीची स्तवनाची चाल दिली मी चाल देऊ शकतो गाऊ शकतो तर 4 वेळा आपले शब्द शिवरामाला घेऊ शकतो भवानी शिवरायांना मानवंदना केले ही त्यांची स्तवन नाही हा पवाडा आहे त्याला स्तवन म्हणू शकत नाही पण शिवरायांचा आदर्श आमच्याही मनात आहे तुम्ही दुसऱ्या बारीत किंवा बारी संपल्याच्या नंतर पदामध्ये निश्चितपणे पवाडा का स्तवन तिला म्हणू शकत नाही तिला पवाडा म्हणू शकतो आवर्जून सांगतो मी गणाला स्तवन आहे ठीक आहे चांदन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला पण अरविंदांना काही इम्प्रेस झाले नाही म्हणून आवडतंय का नाही विचारायला भिकाऱ्यासारखा बोलायचं नसतो लोकांकडे टाळ्या कमवायच्या असतात मागायच्या नसतात शाही लोक अपसत देतात हे बघा मी सांगत नाही ना वाजवायला वाचते या अपसूक येतात वाचते स्वतःची कुठं वाचते ढोंगाव मानली होतच आणि ह्या टाळ्या या स्वतःच्या पण कमवले सचिन म्हणून म्हणतात बघा जास्त कंटाळा येत नाही तुम्हाला लोकांना पण नाही कंटाळा मला जे 2 विषय द्यायचे ते झटकन देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतोय एवढं फक्त काय मला काय आठवली नाही जरा जाऊ द्या हो जरा होऊ द्या होला आणि जाऊ द्या हो आज नाही कोणी हिला सोडायचं एकानं सोडायचं मागदुधातून कोणायचं आता वंश वरात निघाली नाही म्हणून त्याला ह्या चढचढीच्या भाषा त्यांना येतात त्यांच्याकडून हेच असते मग ज्याला मिळालेलं नसतं बरेच दिवसात तुंडलेला गडी आहे हा मग नाही तुंडलेला कशा मागून सरपाट जसा काय गोदरेजचा कपाट हा काय नागेवर आणि हा काय केस काय बोलायचं वस्तू नाही बोलावं चांगली लोक आहेत ज्ञानी लोक आहेत माळकरी लोक आहेत मला बोलली आता लोक आल्यावर बाहेर परत वळ ह्या बोनस खाना नाही आणि हा आला पोरगी काही देऊ नका गॅरंटी आपल्याकडे नाही पोरगीची नव याची पोरी तर कशाला पोरी मिळायच्यातच नाही म्हणून पहिला काय मला म्हटलं ना पश्चात मला म्हणतात यांचा चिकनचा धंदा आहे चिकनचा हे कोंबडे कापतात बुधवार शुक्रवार ऐका मी कसं बोलतो चारला काल रात्रीला अंडीची जवा घंटी वाजवली की स्वप्न वाढवली Zava
दाढी सांगायला लागली मांडवे गाव काळेवाडी तो मंच तुम्ही हिडवा गाजवतो मंच हा उपट सरपंच गावचा उपसरपंच आहे तो गाजवतो मंच हा उपसरपंच अवलय हलकट दमडीचा या भुवन काढलाय या भुवन काढलाय धन शिकत कोंबडी बोलायचं नव्हतं गाणं वेगळं आणलंय मी गाणं महाभारत गातोय कर्णाच्या समोर एक मुलगी आहे तिच्या हातामध्ये तूप होतं तूप गोरस होतं तिच्या हातात चालता चालता तिचा धक्का लागला कर्णाच्या रथाचा आणि ती जमिनीवर पडली रडायला लागली म्हणे कर्णाला म्हणते की जे माझं गोरस पडलंय या जमिनीमध्ये या भूमीमध्ये या धरणीमध्ये ते माझं मला तू काढून दे मग कर्णाने मित्रांनो दोन्ही मुठींनी त्या धरणी मातेच्या गर्भामध्ये हात घातला धरणी मातेला अत्यंत वेदना झाल्या मित्रांनो आणि म्हणून धरणी मातेने शाप दिला की कर्णा एक दिवस याच धरणीमध्ये तुझी चाकर होतील आणि तुझा वध होईल म्हणून कर्ण अर्जुनाच्या हातून गेला महाभारताच्या युद्धात म्हणायचं आहे सुवासिनीने धरणी माते सुवासिनीने दिला शाप फेडावे लागतील तुला हे पाप मागायला येशील पोरगी मागायला तरी सांगा मागायला येशील तर पायदळ खाशील मागायला येशील तर पायदळ खाशील अंती कसा रे तू करशील किती जणांचे पाय धरशील किती जणांचे पाय धरशील नमस्कार साहेब किती जणांचे पाय धरशील शेवटचा ऐकून जा शेवटी रणकच तू म्हणशील किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकच तू म्हणशील किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकच तू म्हणशील किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकच तू म्हणशील
तुकाराम सुद्धा दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले. पंकज ढाकळे दादांच्या माध्यमातून 200 रुपयांसह शेट्टी. धन्यवाद धन्यवाद. देतो एक मुद्दा देतो. ऐका तुमचं पण घेतोय 100 रुपये आहे. मला माहिती आहे राकेश दादा बराच वेळ तुम्ही थांबलाय. मी चांगली गाणी घेतो मित्रांनो. ऐका मला काहीतरी चांगलं द्यायचं आहे म्हणून चांगली गाणी घेतो. दादांची फक्त फरमाईश आहे तेवढी घेतो. झालं फक्त 5 मिनिट ऐकायला नाही. देतो ते देतो चांगली देतो. बघा ह्याला मी रात्री माझ्या जोडीला हेच आहे. पण काढणीला बैल कसा सारखा पाहिजे बरोबर ना. एक रंगी एक शिकी माझी काढणी वर आहे यांची खाली आहे. तरी म्हणतात मी हिडवो मी येणारच हो हिडवो. तुमची बारी बघून लोकांना फीट आली इकडं. ऐका दादाची देतो. मला दिसला गेला यमुनेच्या काठावरती नजर गाठोड्यावरती आले आपण बसलेलं पण कलमाच्या झाडावरती. कानातून या गोकुळामध्ये आहेच बदनाम. मला दिसला येला म्हणा तुझा काळा श्यामला श्याम कृष्णाचं नाव आहे श्याम. तो श्याम त्या दुर्गतींना बुवाचा काळ बोलवी झाली असेल. आता ह्यांचा जोश ठेवून घेतला आहे. 32शी पडलेला बैल आणि 32शी झालेला वर म्हणजे नावरा घरात ठेवायचा नसतो म्हणतात. बैल पण वाड्यात ठेवायचा नसतो म्हणतात. 32शी पडलेला म्हणजे दात पडतात ना बैलाचे. 32शी पडलेला बैल आणि 35शी झालेला वर घरात ठेवायचा नाही त्याला हाकून असं म्हणतात. नाही का एक मुगडा घेतोय. सुंदर स्तवन लावले माझे अनेक आणि शिवराय गाण्यापेक्षा मी माझा जास्त भर संभाजीवर आहे. संभाजीराजे पण सहसा लागत नाही. शिवराय आज रायगडात आलोय. जरी रत्नागिरी माझा जिल्हा असला तर रायगड ही माझ्या स्वराज्याची राजधानी आहे म्हणून पहिला मानाचा मुजरा माझ्या शिवरायांना. वा हे तुम्ही शिकायचं कधी. अहो शब्दाला जिंकव. हा आता काय नाही 1.25 तास काय लावू त्यांना म्हटलं बक्षीस भेटत. कुत्रा विचारत नाही तो पण गेला मगाशी होता तिथं. तुमची वारी ऐकला तो पण घेत नाही. एक होता मगाशी बीच चट्टीचा. काय बाऱ्या करता बुवा तुम्हाला संध्याकाळी सांगताय मी भारी कशी असते. ऐका पुढे चालला शिवा निर्भीड मारा हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवराया भडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवराया भडकला. रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा संपूर्ण कासाल कुटुंबियासाठी मुगडा बघता मुगडा देतो. वेळ नाही का प्लीज पाहुण्यांना माफ करा. पुढच्या वर्षी जगलो वाचलो तुम्हाला आवडला तर बोलवा नाही तर बुवा सारखंच मला पण टोलवा. ऐका देतो. आकाश सारस्कर लांब होणे नाही तर नको म्हणे माळी. ऐका
साहेब आहे मला बसल्यात माझ्या एवढा आदर दिले, एवढा सन्मान दिले, एवढा आशीर्वाद दिले, काहीतरी वाईट नका लावून घेऊ. बुवा काय बोलत तो बोलत. कसं आहे म्हणजे कसं आहे खाल्लेला तो नाही शपथ सांगतो, आज नाही शपथ सांगतो, जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम असेल ना शपथ नाही, आज नाही, आज दादासाठी कासारवाल्यासाठी मुकडा तो नाही, तो वेगळा विषय. रायगड जिल्हा माणगाव तालुका, रायगड जिल्हा माणगाव तालुका, अहो जांभूळगाव सुंदर, जांभूळगाव सुंदर. इसको कहते हैं सचिन मान, हम खुद लिखता है, जो लिखता है वही लिखता है. संध्याकाळी भांडणार आहे तुमची, ऐका कपडे घालतो, चड्डी म्हणतो, चालेल ना? आम्हाला येतात हे जुगलबंदी करायला, सांगू नका, हे शिकू नका. ऐका रायगड जिल्हा माणगाव तालुका, जांभूळगाव सुंदर, अहो हे जांभूळगाव सुंदर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर. रायगड जिल्हा माणगाव तालुका, रायगड जिल्हा माणगाव तालुका, जांभूळगाव सुंदर, जांभूळगाव सुंदर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय आहे आदर्श कुटुंब म्हणून मिळतोय मान, जन्म गरिबीत झाला पण जपलाय स्वाभिमान. वेळ असताना वेळ तुमचा दिसा ढिलाच करायला लावला असता, त्या भुवनचा मोठा केला पावणे 2 तास वेळ असताना म्हणत होतो सचिन बुवानं लिहिलंय गाणं, सांगतोय तुम्हाला खरं. हरिण दादा असतील, सदानंद दादा असतील, आणखी त्यांचे बंधू, मोठे बंधू जे आता राजकीय क्षेत्रामध्ये सध्या कामात कार्यरत आहे, त्यांच्याकडे लिहिलं होतं चांगला अजून एक अंतर आहे. खरोखर पैसा किसा ढिलास करायला लावला असता, पण बुवान सगळे घाण केला, बुवान बारीने बरोबर केला माझ्या. म्हणून मला जोडी न पाहिजे तसा रेडा झुजणारा पाहिजे, टापटे पण 15 रेडा काय कामाचा, झुजणारा रेडा पाहिजे. हे असला रेडा म्हणा ह्यानं उभं नाही राहता येईल, हे असलं असं नशेली रेडा माझ्यासमोर ठेवू नका, मी याचा सुपडा साफ करेन. हे माझ्या चट्टीला पण ठेवायचं नाही, पण मी अजून अरतुर नाही गेलो. वो म्हणाला सचिन, हे संस्काराचा फरक आहे तुमच्याकडे माझ्याकडे, त्यांच्या आईवडिलांना दोष नाही, पण संस्काराचा फरक आहे. मी आवाजाव करतोय याचा फरक. भाषा बघा, गाणी बघा, आणि गाणी बघा, आणि बुवाच्या आल्या बघा, काय काय बुवाची कोलबी बघा आल्या. सचिन बुवानं लिहिलंय गाणं, सांगतो तुम्हाला खरं, चतुर्थी मुहूर्तावर सजलंय अभिनंदनाचं, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर. रायगड जिल्हा माणगाव तालुका, रायगड जिल्हा माणगाव तालुका, जांभूळगाव सुंदर, जांभूळगाव सुंदर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर, चतुर्थी मुहूर्तावर हे सजलंय कासारांचं घर. चतुर्थी मुहूर्तावर अहो सजलंय कासारांचं घर. वेळ असताना ते यानं यसरच घातली असते, काही नाही. गोविंद परशुराम कासार, माणगाव तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, संपूर्ण कासार भाऊकी, संपूर्ण कासार कुटुंबीय यांच्यासाठी अनमोल हे 500 ना 5 लाखाप्रमाणे
हे 500 रुपये हेच ठेवून येणार तुमच्या हृदय असताना तेव्हाच बरोबर पुढच्या वर्षी ओस रेडी करून गेला का असो वाईट बरं अरविंद कसा दादांच्या माध्यमातून 500 रुपये नीरज कसा आणि संपूर्ण कसा परिवार यांच्या वतीने 700 रुपयांचा वर्धेश आहे एक शब्द याची पण टाकायची भारी आणि पहिली माझी पण टाकायची माझी नंतर टाकायची आणि लाईक्स आणि व्ह्यूज आणि सबस्क्राइब कोणाला जास्त येतात ते फक्त सांगायचं मला शक्य मिळवायचं नाही शाहीर तुम्ही शाहीरासारखं वागा नाहीतर रात्री तुमचा सुरासा करणार आहे का आणि म्हणून गाणं दिलंय प्रत्येक घोडा घेतो घ्यायचं होतं मला अजून अरविंद दाखव मजा करायची होती भरपूर खूप माझं सांगितलं हा तुमच्या मनात काय ते आणि मला तुम्हाला कंटाळा व्हायची नाही मला तुम्हाला जोडून ठेवायची आहे तुला आताही टिकलं पाहिजे तुम्हाला ज्या मनापर्यंत एवढा मी राहीतच नाही कधी आपल्याला टाईमच नाही की गोळा आता बस कर हे म्हणपर्यंत थांबायचा नाही तर रंगमंचावर मग तो अपमान आहे शाहीराचा तसं थांबायचं नाही आणि म्हणून शेवटचा एक मुद्दा देतो आणि तो विषय काढलाय थोडासा म्हणून त्यांना पण बोलायचं होतं बोलत नाही आज संध्याकाळी घेईल रात्री टेन्शन नका घेऊ मी मुद्दा दिलाय परवा बदलापूरला राहिला बदलापूरला तुमचा काय चाललंय मीटिंग उद्या संध्याकाळी घ्या ना गावची मीटिंग इथं कुठं घेतात संध्याकाळी काय का बदलापूरला राहिला सीएसटीला जीपीओला बाजूला कामाला होतो सीएसटीच्या बाजूला जीपीओ आणि बदलापूरकरांनी मी परवा केला होता थोडासा राणा म्हणणार नंदोर पण आमच्या मुसकी आवडली पोलिसांना पण मारली पण बघा मित्रांनो 4-3.5 वर्षाची जर पोरगी शाळेत सुरक्षित नाही तर मग कुठं राहणार हे कुठेतरी मानसिकता बदलली पाहिजे माणसाची समाजाची आपण सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे म्हणून विषय दिला घटना देतो फक्त बघा काही झाला वासनेच्या पायी खेळती हो वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी 3.5 वर्षाची पोरगी समजू शकतो आणि मी असा आवाज असताना घडी तेच करतो बोलले म्हणून वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी माशाला धम भडव्याला त्या चौकात फाशी किती उदाहरण तुम्हाला किती उदाहरण देऊ तुम्हाला आणि म्हणून म्हणतोय माझी अभिमानाची गाण्यासाठी कधीतरी येईल जागले वाचल्यास जर देवान जगवला गणपती बाप्पा तुमच्या या राधाकृष्णाने तर पुढच्या वर्षी भेट होईल कासार दादांचं त्यांनी सुपारी दिली आणि शेवट सुद्धा गोड अरविंद दादा कासार माध्यमातून या गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक